स्वागत आहे मित्रांनो विघ्नहर्ता कला केंद्रामध्ये. गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मित्रांनो मूर्त्या बघायला. हा आहे फुले रोड. बघू साईडला तुम्ही लेफ्टला गेलात ना स्वामी शाळा आहे आणि या साईडला बघू शकता फन अँड जिम. बघू शकता इथे जिम आहे आणि या साईडला आहे चिनार ग्राउंड. चिनार ग्राउंडच्या एकदम अपोजिटला तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे विघ्नहर्ता कला केंद्र. मित्रांनो 1 फुटापासून ते 2.5 फुटापासून त्या गणपती बाप्पाच्या तुम्हाला मूर्त्या बघायला भेटणार आहेत. नंबर दिलेला आहे सनी म्हणून. तर तुम्हाला काय इन्क्वायरी असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील कुठे आहे ॲड्रेस तो. या सगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या हे बघा खूप साऱ्या ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्या. मस्त बघा. कुठे जातं तुमचं हे शॉप? हे आपलं शॉप विघ्नहर्ता कला केंद्र म्हणून आहे. हा आपल्या शॉपला या 3 वर्ष झाली. हा आपलं शॉप स्वामी शाळेसमोर शॉपिंग टेबल ढाब्याच्या बाजूला आहे. हा महात्मा फुले रोडलाच आहे. ओके. आणि आपल्याकडे 2 फुटापासून 2.5 फुटापासून हा ते 1 फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्ती अवेलेबल आहेत. आपल्याकडे सजवलेल्या पण मूर्ती अवेलेबल आहेत आणि बिना सजवलेल्या पण मूर्ती अवेलेबल आहेत. तसंच आपल्याकडे प्रत्येक मूर्तीला कस्टमरच्या आवडीनुसार धोतर, शाल वगैरे, डायमंड डायमंड वर्क पण करून भेटेल का? वर्क पण आपण करून देतो. ओके. म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार ज्यांना म्हणजे धोतर वगैरे, फेटा वगैरे पाहिजे हा त्यांच्या आवडीनुसार आपण धोतर, फेटा वगैरे. आणि आपण आपल्याला जास्त बर्डन येऊ नये म्हणून आपल्याकडे ऑलरेडी आपण रेडीमेड म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. गणपती अमरापूरवरून येतात. हा अमरापूरवरून आपण ऑलरेडी रेडीमेड आणलेत म्हणजे कस्टमरला म्हणजे पाहिजे तशा म्हणजे पाहिजे तशा डिझाईन्स वगैरे. तिकडे कसं आपल्या इकडे म्हणजे आपल्या इथल्यापेक्षा जरा अमरापूर तिथे आपल्या मूर्त्या येतात. तिकडे कसं जरा व्हरायटी बघायला भेटतात. हो हो. आणि आपल्या इकडच्या आणि म्हणजे अमरापूर आपल्या इकडच्या गणपतीचा माहेरघर पण बोललं जातं. अमरापूरला गणपतीचं माहेर बोललं जातं. आता सध्या हल्ली त्यांचं म्हणजे अवकाळीच पाऊस बोलताय. हो पावसामुळे जरा थोडं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं बिचाऱ्यांचं खूप नुकसान झालंय. आणि हा ब्लॉग जे बघत असतील हा त्यांना पण मी म्हणजे त्यांचे पण आभार व्यक्त करतो. तुमचे पण थोडे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या दुकानाला येऊन प्रत्यक्षरित्या भेट दिली. थँक्यू दादा. तुम्हाला आमचे गणपती बाप्पाच्या मूर्ती सगळ्या आवडल्या. आपल्याकडे बघा तिथे 1 फुटापासून ते बघू शकता मी 1 फुटापासून पण गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत. त्या साईड मला पाहिजे बालमूर्ती पाहिजे असेल, बालमूर्ती पण आहे का? बालमूर्ती पण आहे. स्वामी समर्थांमध्ये पण आपल्याकडे 1 फुटापासून मूर्ती अवेलेबल आहे. ओके. सगळ्या 1 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. बघू शकता वेगवेगळे लुक आहेत गणपती बाप्पाच्या. समजून 2 फुटापासून आहे. तिच्या बाजूलाही मैसुरी गणपतीला मैसुरी. हां ओके. 2 फुटामध्ये मैसुरी पॅटर्नमध्ये. बाजूला घेतलं तर लगेच एक शांती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्याच्या बाजूला एक गणेश गल्ली आपले वेलिंग सरांची पहिली जी 22 फुटाची मूर्ती होती कमळावरती त्यामध्ये आपल्याकडे तशाच पॅटर्नमध्ये आपल्याकडे 2 फुटामध्ये देखील मूर्ती आहे. ओके. त्याच्या बाजूला लालबागचा राजा 2 फुटाचा आहे का? हा पण 2 फुटामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. लालबागचा राजा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हो लालबागचा राजा युनिक आहे पण एकदम सेम टू सेम आहे पण काहीच फरक नाही. आणि त्याच्या हा बाजूला आपल्याकडे दगडूशेठ पुण्याचे दगडूशेठ त्यामध्ये तशा टाईपमध्ये आपल्याकडे 2 फुटामध्ये मूर्ती अवेलेबल आहे. ओके. तर पुढे गेलो आता या साईडच्या डायमंडवर 1 नंबर आहे दादा तुझा पण. हे आपण ते अमरापूरमधील आपला एक मित्र आहे साहिल म्हणून हां. त्याच्याकडून आपण या मूर्त्या घेतल्या. ओके. त्याच्या डायमंडवर पूर्ण अमरापूरमध्ये फेमस आहे. त्यांनी यावर्षी पहिल्यांदाच चालली. दोघांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आहे. ओके. या बिझनेसमध्ये सचिन ठाकूर आणि निखिल ठाकूर आणि साहिल हे सगळे डायमंडवरचं जे काम आहे हे साहिलचं आहे. साहिलने आपल्याला खूप सपोर्ट केला आहे.
बाजूला इथे बघू शकतो आपण. ही कोणती आहे? ती आपल्याकडे तेजुगा ड्रेसिंगमध्ये बघा. हां ते जो सर. हां, ही मूर्ती आपल्याकडे 2.5 फुटामध्ये आहे. 2.5 फुटाची आहे काही. हां, जसं आपल्या आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती 15-16 तारखेला अजून तुम्हाला व्हरायटी वगैरे बघायला भेटतील. 15-16 तारखेपासून. 15-16 तारखेला आपल्याकडे अजून गणपती बाप्पाच्या मूर्ती येणार आहेत. ओके. आता पाऊस पडल्यामुळे जरा थोडा लेट झालेला आहे. हां, थोडा ओके. डिले होते. तर त्यांनी असं कधी केलं नाही. ते याच आपल्याला- वर्षी झाले हां, फक्त. ओके जेव्हा ओके. आपण बुकिंग केलं तेव्हाच आपल्याला टाइम मूर्ती दिले. आता काय पाऊस पडला त्यामुळे आपल्याला पण जरा हो, हो, ते त्यांना तर आहेच. adjust करायला लागेल. हो हो. त्यांनी पण आपल्याला खूप ॲडजस्ट केलं. ओके. मस्त वाटते गणपती बाप्पाची मूर्ती बघा. या साईडला पण हे बघा मोहरावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे 2 फुटाची. प्लॅस्टिक टाकलं आहे मित्रांनो. जास्त प्लॅस्टिक आपण काढणार नाही कारण मूर्तीला पाणी पडेल. खूप डॅमेज होण्याची खूप चान्सेस आहेत. होऊ शकतं. त्या साईडला पण एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. मस्त वाटते हे बघा. इकडे पण आहे. इथे आसनावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे. आसनावर बसलेली आहे इथे परत एक. मस्त वाटते बघा मूर्ती एक नंबर. बघा कलर पेट्यामध्ये पण चेंज आहे. इथे ऑरेंज आहे, इथे ब्ल्यू आणि निळा आहे. या साईडला पुढे आलो, या साईडला बघू शकता. सगळं मित्रांनो जे तुम्हाला मूर्त्या भेटणार आहेत ना इथे कलर कॉम्बिनेशनमध्ये डायमंड वर्कमध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला अलग 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 अलगमध्ये भेटणार आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्या एकदम सुंदर सुंदर. पुढे आलो आहे बघा इथे पण आहे सेम आहे. हे बघा चेंज तुम्ही बघू शकता. त्याचा डोळ्याची आखणी आणि ह्या गणपती बाप्पाच्या डोळ्याच्या आखणीमध्ये किती फरक आहे हे बघा. पुढे आलो इथे छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. या साईडला पण आलो पुढे आपण. या साईडला पण सेम आहेत हे बघा. इकडे पण आहेत. तर मित्रांनो लवकरात लवकर या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बुक करायला आपल्या गणपतीसाठी. मित्रांनो ब्लॉग मी इथे एंड करतो आहे. मला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मित्रांनो आजच्या आपण इथे ब्लॉग एंड करतो. आणि कोणी चॅनल नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून जावा. असे नवीन नवीन कंटेंट शेअर आणि हे यूट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यात एडिटिंगसाठी खूप मेहनत लागते. चला तर मित्रांनो आपण इथे ब्लॉग एंड करतो आहे. आणि तुम्हाला आणि नक्कीच मित्रांनो एक कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.